नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. नमस्कार. आज आपण आकळवाडी गावामध्ये जो त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदाच हायटेक कंपनीचा या ठिकाणी 51.8 हा जो प्लॉट केला होता आणि ज्यांच्या सांगण्यावरती या ठिकाणी प्लॉट केला होता ते आपले बसवेश्वर कृषी सेवा केंद्राचे मालक हतपुडे सावकार साहेब आपल्यासोबत आहेत. तसेच शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊया. दादा तुमचं नाव सांगा. सर अजित रे अजित मलाबजे इरुद आकळवाडी तालुक्याचा जिल्हा सांगली. म्हणजे इथे आता या गावामध्ये बऱ्यापैकी कन्नड शेतकरी आहेत आणि अतिशय छान प्रकारे उत्पन्न घेत आहेत. आता या ठिकाणी जो हायटेक कंपनीचा तुम्ही जो प्लॉट पाहताय तो प्लॉट हा त्यांनी फक्त पेरणी केल्या यावर्षी पावसाचं पूर्ण सुद्धा प्रमाण अतिशय कमी आहे. तरी सुद्धा हवेवरती या ठिकाणी म्हणजे आपल्या हायटेक कंपनीचं जे वैशिष्ट्य आहे कमी पाण्यावरती मका तग धरते अशा प्रकारे तग धरून या ठिकाणी मका या ठिकाणी आलेला आहे. मका अतिशय खूप प्रकारे छान आहे. आता त्यांच्या मातृभाषेमध्ये आपण त्यांना विचारूया ಇದು ಪ್ಲಾಟ್ ನೋಡಾಕ ನಿಮಗೆ ಏನು ಅನಿಸ್ತೈತ್ರಿ? ಈ ವರ್ಷ ಮಳೆ ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ ಮತ್ತೆ ಗೊಂಜಾಳ ಹೆಂಗ್ ಚಲೋ ಐತೆ ಹೆಂಗ್ ಐತ್ರಿ? ಚಲೋ ಅದ್ರಿ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಮಳೆ ಇದಾರ ಬಟ್ ಎಲ್ಲ. आता तसेच साहेब तुम्ही मराठीमध्ये थोडा आता जे आपले शेतकरी व्हिडिओ बघणार असतील किंवा अन्य जे शेतकरी मका करणार असतील त्यांना हे मक्याचा प्लॉट बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना आल्या बाबा? नाही मका चांगला आहे. हायटेकचा मका सगळ्यात एक नंबर आहे. चांगला आहे, पानाची रुंदी चांगला आहे आणि याचं पुढचा बघितलं तर एकदम मोठं आहे आणि केळीचं प्रमाण तर खूपच कमी आहे. बाकीची इतर व्हरायटी बघितलं तर केळीचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो, हायटेकचं बियाणं करायला काही हरकत नाही, म्हणजे अडचण नाही. बाकीची बियाणं तुम्ही बघू शकता किडीचा प्रादुर्भाव भरपूर आहे. हायटेकचं बियाणाला जरा किडीचा प्रादुर्भाव पण कमी आहे. आणि गेल्या वर्षी यांनी आपले आठवड्याचे सर्व हे मलाबाजी गँग होते ना ते सगळ्यांनी गेल्या वर्षी हायटेकचे बियाणं पेरले होता. तर खूप एकदम छान आलंय, उत्पन्न पण भरपूर आलं आहे ना. त्यामुळे यावर्षी यांनी आवर्जून मला हायटेकचे बियाणं द्या म्हणून यांनी मागवला आणि बाकीचं त्यांना पण दिलंय बाकी कमी घेऊन, कारण तिथं किडे भरपूर आहे. यांचं सध्या बघितलं तर पावसाचं खूप कमी आहे. याला पाणीच नाही, पाणी एक सुद्धा पाणी सोडलं नाही तरी तग धरून आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाकीची व्हरायटी दुसऱ्या व्हरायटी आपण पेरला असता असं एवढं तग धरून राहिला नसता. हा एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे या ठिकाणी शेतकरी बांधवांना एक विनंती करण्यात येते, तुम्ही मका पीक करताय, मका पीक करत असताना पाऊस कमी असो पाऊस जास्त असो रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी सगळ्याच गोष्टीला म्हणजे तग धरून येणारं आणि आपल्या खिशाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारं जर कुठलं वाण असेल तर ते हायटेक कंपनीचं 5108 हा वाण आहे. सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटा, हा प्लॉट बघा आणि हा आम्ही तुमच्यापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर प्लॉट आणण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही हायटेक कंपनीचं बियाणं वापरा, भरघोस उत्पन्न घ्या एवढंच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.